तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतोय. अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतोय. हा ते मागेच सांगितलं, सारखं आणि नाही. जे झालं ते झालं, जुनं नाही विचारायचं, नवा नवा. हो का, ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत. त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोमाने कामाला लागले आणि इथं बसलेले आहेत. ह्याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे. आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो. काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.